गायत्री आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे बसने फॅमिली पूर्ण निघालो होतो. खूप मजा येत होती. सगळेजण मस्त असे बसलेले होते सीटवर आणि पूर्ण फॅमिली एकत्र जर अशी जमले ना तर खरंच खूप मजा येते. गप्पा गोष्टी, मस्ती, डान्स वगैरे सगळं आमच्या बसमध्ये असं सगळ्या गोष्टी चालू होत्या. काही गेम्स पण खेळणे चालू होते. सगळे भाऊ बहिणी हे मागे बसलेले होते. बाकीचे सगळे काही कपल काही असे सगळे एकमेकांसोबत टाइम स्पेंड करत होते. मी तर छान अशी हळदीसाठी तयार झाली आहे. कशी दिसते मला कमेंटमध्ये सांगा. हळदीचा हा माझा पूर्ण लुक आहे. तर साडी मी पुण्यातून मुळचंदमधून घेतलेली आहे आणि मेकअप मी माझा स्वतःच केलेला होता. तर पूर्ण लुक मी दाखवते. आणि त्यानंतर आम्ही नवरीकडे गेलो होतो. म्हणजे नवरीला हे जानस घर दिलेलं होतं. तर सकाळी तर काही चुडा भरण्याचं झालं नाही म्हणून नवरीला पूर्ण हळदीचा मेकअप झाल्यानंतर चुडा भरण्याचा कार्यक्रम करावा लागला. तर इथं नवरदेवकडे लग्न जर असलं तरी अशाच गोष्टी घाईघाईमध्ये होतात. त्यानंतर ह्या माझ्या मावशीच्या मुली, मम्मी आणि मावशींसोबत मी बसलेले होते हळदीचा प्रोग्राम अटेंड करण्यासाठी. तर आम्ही दाखवत होतो की सगळेजण कसे नटलेले आहोत छान असं. आणि हळदीच्या वेळेला तर सगळे असे येल्लोच जास्त असं दिसतात. तर तेच आमचा हळदीचा पूर्ण प्रोग्राम चालू होता. पूर्ण जरा रात्रच झालेली होती, उशीर झालेला होता, पण ठीक आहे आता ह्या गोष्टी होतच असतात. तर नवरदेवाची हळद लावून झालेली होती आणि आता नवरीची हळद लावणं चालू होतं. तर माझ्या मावशीच्याच मुलीच्या हाताची हळद निघाली होती. हळद लावून झाल्यानंतर ना 5 सवाशिणीला असं हळद ते आयतं पोयतं करण्यासाठी असं बोलवतात. म्हणजे खानदेशमध्ये ही पद्धत आहे. तर तुमच्याकडे पण अशी पद्धत आहे का मला कमेंटमध्ये सांगा. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो. दोऱ्याला काय ते हळद लावावी लागते आणि त्यानंतर ते गाणं असतं ऐराणीमध्ये, तर ते म्हणायचं असतं. तर तिकडं त्या आजी वगैरे म्हणत होत्या आणि आम्ही त्यांच्या मागून असं म्हणत होतो. तर हे हळदीचे सगळे रिच्युअल असतात. या गोष्टी फॉलो करावे लागतात. त्यानंतर ना हा दोरा असा छोटा करून नवरीच्या गळ्यामध्ये असा घातला जातो. तर तेच सगळं आमचं चालू होतं. आणि इकडं खूप असे उखाणा वगैरे असं घेणं पण असतं. तर आम्ही ते उखाणे वगैरे घेत होतो तिकडं. ना असं तेलन वगैरे पाडलं जातं. तर तुमच्यामध्ये पण अशी पद्धत आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सगळ्या बायका हे तेलन पाडतात, नंतर ते पापड्यासुद्धा असं देतात. आणि इकडं सगळं ते देवाचं कार्यक्रम चालू होता. जे देव नाचवायचे असतात, आपले कुळाचे देव असतात, त्यांची उजळून पूजा केली जाते. तर तेच रात्री हळदीच्या दिवशी नाचवायचे असतात. तर त्याचा पहिले आधी लग्नाच्या दिवशी पण ना आम्ही असं छान मस्त रेडी झालो होतो बहिणी सगळ्या. ऊन होतं खूप, तरी पण आम्ही बारातमध्ये आलो होतो नाचण्यासाठी. भावाचं लग्न असलं ना, पण यांच्या जिजूंचं लग्न होतं. तर हे मस्त डान्स करत होते बारातमध्ये. नंतर नवरीची पण अशी बग्गीमध्ये छान एंट्री झाली आणि मंडपात त्यांची मस्त बुलेटवर एंट्री झाली. आणि त्यानंतर नवरीने मस्त नवरदेवासाठी डान्स पण केला होता.